नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं पनीरचे आप्पे बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घ्यायचा, थोडीशी कोथिंबीर घेतली, एक छोट्या आकाराचा टोमॅटो घेतलेला, अर्ध जरी घेतलं तरी चालतं आणि जर नसेल आवडत तर नाही टाकलं तरी चालेल। ही कमी तिखटवाल्या 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, लांबड्या आकाराच्या असतात ना, पोपटी कलरच्या, त्या तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। मिरची पावडर जरी टाकली तरी पण तुम्ही चालवू शकता। हे सगळं आता आपण काढून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला 2 चमचे एकदम बारीक रवा आहे, असा 0 नंबरचा एकदम। आणि जर मोठा असेल तर थोडासा मिक्सरला फिरवून जरी घेतला तरी चालेल, जरा थोडासा जास्त टाकला तरी चालेल। ह्या चमच्याच्या मापाने 2 चमचे, पण तुम्ही 2.5-3 चमचे जरी टाकलं तरी काही हरकत नाही, तेवढ्याच साहित्यासाठी। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, त्यात टाकायचे एक छोटा एकदम चमचा आहे बघा जिरे धने पावडर, चवीप्रमाणे मीठ टाकायचे। आणि ह्याला पहिलं काय करायचं, आपण चांगलं मिक्स करून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित। हे अगोदर का रवा टाकला, जेणेकरून आपण बाकीचं साहित्य टाकस्तवर कालवस्तवर हा रवा थोडासा वल्ला पाण्यामुळे फुगल चांगला, त्यासाठी मी अगोदरच मिक्स करून ठेवलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला चण्याच्या डाळीचं पीठ, अर्धी वाटी घेतलेलं आहे, त्यातलं मी थोडंसं ठेवणार आहे। आणि हे पहिलं आपण आता मिक्स करून घेऊया। मिक्स केलेलं आहे बघा व्यवस्थित एकदम सगळीकडून। पीठ टाकल्यानंतर ह्याच्यामध्ये तुम्ही एखादा चमचा तांदळाचं पीठ पण टाकू शकता बघा। आता मी घेतलेलं आहे 150 ग्रॅम पनीर, आणि हे काय करायचं आपल्याला खिसून घ्यायचं आहे। पनीर खिसून घेतलेलं आहे, मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला थोडं थोडं पाणी, एकदम टाकायचं नाही आहे, थोडं थोडं टाकायचं आणि कालवून घ्यायचं। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। थोडंसंच पाणी टाकून मी मिक्स करून घेतलेलं आहे। ह्यात आपल्याला अजून पाणी टाकायचं आहे। ह्यात टाकणार आहे मी गरम मसाला पावडर, छोटा अर्धा चमचा, जो चमच्याने मी धने जिरे पावडर टाकली होती ना, त्या चमच्याच्या मापाने टाकलेलं आहे। थोडंसं जास्त कमी टाकलं तरी पण चालू शकतं। ह्यात अजून थोडं पाणी टाकूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे, एकजीव चांगलं झालेलं आहे। आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकू शकता हे तुम्हाला मी सांगते। ह्याच्यामध्ये बारीक चिरून जरी पालक टाकलं तरी पण चालेल, एकदम बारीक चिरायचं आणि टाकायचं, म्हणजे काहीतरी वेगळं। अजून काय काय टाकू शकता तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी सांगेन की तुम्ही ह्याच्यामध्ये काय काय टाकून मी म्हणजे करू शकता, आणि ह्याच्या अजून काय काय रेसिपी होऊ शकतात, की हे जे आपण बनवले ह्याचंच फक्त। आता ह्याच्यामध्ये बघा मी थोडासा खायचा सोडा घेतलेला आहे, त्याच्यावर आपण टाकायचं थोडंसं पाणी आणि मिक्स करून घेऊया। सोडा टाकल्यानंतर मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे। जे आपण चण्याच्या डाळीचं पीठ टाकलं होतं ना, त्याच्या गाठी वगैरे काही होत नाही, जसं मी मिक्स केलं त्याच पद्धतीनं मिक्स करा। आता आपण बनवायला घेऊया। आप्पे पात्र बघा मी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घेऊया। तेल टाकून घेतलेलं आहे, तेलाच्या जागी तुम्ही म्हणजे बटर वापरला तरी पण चालू शकते, तूप वापरलं तरी पण चालू शकते। गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, गॅस आहे मीडियम, आणि आता आपण सोडून घेऊया। सोडून घेतलं आहे बघा, जिथं थोडं थोडंसं असं कमी असेल तिथं परत जरी टाकलं तरी पण चालू शकते। त्याच्यावर काय करायचं, 1-2 मिनटासाठी आपण झाकण ठेवूया। 1-2 मिनटं झालेले आहेत, आपण झाकण काढूया। बघा मस्त असे फुगतात असे, पण हे लक्षात ठेवायचं आपला गॅस लहान मोठा आपल्या ह्याच्यावर बघायचं, कारण जर 2 मिनटं तुम्ही ठेवाल तर ते खालून जळून जाऊ नये। हे बघा किती मस्त भाजलेले आहेत असे सगळे। मी काय करते पलटी करून घेते, असं पलटी करून बघा मी सगळं घेतलेले आहेत। आणि हे लक्षात ठेवायचं आपले जे मधले असतात का नाही ते लवकर होतात, मग कसं झाले का नाही तर मग हे साईडला असे उचलून काढायचे आणि कडाचे मध्ये टाकायचे। आपण खालची साईड भाजली का बघूया ना, आपण एकदाच तेल टाकलं तर परत तेल टाकायची गरज नाही, आणि तेलकट वगैरे होत नाही। हे बघा साईडचे पण, आणि जर आपल्याला वाटले नाही थोडेसे कच्चे तर मग हे मध्ये घ्यायचे असे बघा, अशा पद्धतीत एक साईडला काढून ते मध्ये घ्यायचे। किती छान झालेत बघा। आता मी ही खाली काढून घेते आणि तुम्हाला एक तोडून पण दाखवते। काढून घेतलेले आहेत, गरम आहेत बघा, मी एकदम दाखवते। हे बघा आतपर्यंत एकदम जाळीदार, किती मस्त झालेत बघा, छान अशी जाळी सुटते आणि ते चवीला छान लागतात का नाही। आणि मुलांना कसं माहिती आहे का, टिफिनला वगैरे द्यायला गडबडीच्या टायमाला एकदम छान। तुम्हाला ह्यात मी सगळं सविस्तर सांगितलेलं आहे, अजून काय जर ह्यात तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला एकदम ह्याच्यात अजून काय काय गोष्टी मुलांसाठी शरीरासाठी चांगले आहेत आणि तुम्ही टाकू शकता हे पण सांगेन। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।